वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि यावर्षी शिक्षक भरती 2025-26 मध्ये कोणते विद्यार्थी आहेत किंवा कोणत्या अभियोग्यताधारकांचा मराठी मीडियम असेल, इंग्लिश मीडियम असेल, हिंदी मीडियम असेल किंवा उर्दू मीडियम असेल, कोणाचा मेरिट सर्वात कमी असणार आहे त्या संदर्भात जाणून घेणार या व्हिडिओमध्ये. तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टींचा मेरिट कळणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ समजा तुमचा क्लास वाईज किती मेरिट राहणार आहे, प्रत्येक वर्गाचं किती आहे, नंतर प्रत्येक मीडियमचं किती राहणार आहे, नंतर समांतर आरक्षणानुसार मेरिट किती राहणार आहे आणि नंतर कास्ट वाईज मेरिट किती राहणार आहे, सगळ्या गोष्टींचा डिटेल व्हिडिओ जो आहे हा एकमेव व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे. व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला हाईप करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे आपण बघणार आहोत सर्वात कमी मेरिट कोणाचं राहणार आहे. ठीक आहे. आपल्याला मेरिट पाहायचं आहे पण सर्वात कमी कोणाचं राहणार आहे. सर्वात कमी मेरिट कुणाचा राहणार आहे आता तुम्हाला ते या व्हिडिओमध्ये कळणार सुद्धा आहे. ठीक आहे. सर्वात कमी मेरिट जो आहे तो कुणाचा असणार आहे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. ठीक आहे. तर सगळ्यात अगोदर पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बघूया की वर्ग 11वी-12वी पासून स्टार्ट करूया. तर सगळ्यात अगोदर वर्ग 11वी-12वी क्लास वाईज बघूया. क्लास वाईज मेरिट. ठीक आहे. क्लास वाईज बघूया अगोदर. तर सगळ्यात अगोदर क्लास वाईज मेरिट बघताना 11वी-12वीचं किती आहे बघा, 11 ते 12. 11 ते 12चा मेरिट जो आहे तो हायेस्ट असतो बाकीच्यांपेक्षा. 11वी-12वीचं मेरिट यावर्षी एक्सपेक्टेड मेरिट जो आहे तो कितीपर्यंत जाऊ शकतो, 145 ते 150च्या आसपास. 145 प्लस 150 प्लस मार्क्स आहे तुमचे, तर तुम्ही 11वी-12वीला पसंतीक्रम देऊ शकता. ठीक आहे. नंतर आहे 9 ते 10चा मेरिट यावर्षी किती राहील किंवा किती कट ऑफ मार्क्स आहे 9 ते 10चे. यांचा मीडियम स्कोर लागतो यांना, म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही. ठीक आहे. नंतर यांचा स्कोर किती लागेल 9वी-10वीसाठी. 9वी-10वीसाठी स्कोर लागेल 130 ते 140 प्लस. ओके. तुमचा जर स्कोर 130-140 आहे आणि तुम्ही TT परीक्षा पास नाही तर त्यावेळेस तुम्ही 9वी-10वीला जाऊ शकता, 9वी-10वी आणि 11वी-12वीसाठी. ठीक आहे. ओके. कारण की इथं कॉम्पिटिशन जास्त असते बघा. 11वी-12वीसाठी जागा कमी आहे, कॉम्पिटिशन जास्त आहे, विद्यार्थी सुद्धा जास्त असतात. हायेस्ट स्कोरवाले विद्यार्थी 9वी-10वीला 11वी-12वीला प्रिफरन्स देतात त्याच्यामुळं. आता बघूया वर्ग 6 ते 8चा. 6 ते 8 साठी मेरिट किती असेल. ठीक आहे. तर 6 ते 8चा मेरिट हा सुद्धा मीडियम आहे, पण याच्यामध्ये 2 प्रकार आहे. ठीक आहे. आता तो कसा आहे बघा. सगळ्यात अगोदर बघूया सायन्सचा किती आहे. सायन्स मॅथ ज्यांचं आहे त्यांच्यासाठी मेरिट किती राहील, तर सायन्स मॅथसाठी 6 ते 8चा मेरिट राहील 115 ते 122. 115 ते 122च्या आसपास. ठीक आहे. इतका कमी मेरिट राहील सायन्स मॅथचा वर्ग 6 ते 8चा. 6 ते 8चाच पण सोशल सायन्स. ज्या विद्यार्थ्यांचं सोशल सायन्स आहे, या विद्यार्थ्यांसंदर्भात कोणी बोलत नव्हतं किंवा सांगत नव्हतं, तर सोशल सायन्सचा मेरिट किती जाऊ शकतो, तर सोशल सायन्सचा मेरिट यावर्षी जाऊ शकतो 128 ते 135च्या आसपास. ठीक आहे. आता अजून एक मेरिट आहे वर्ग 1 ते 5. 1 ते 5चा मेरिट किती राहतो, तर बघा आनंदाची बातमी आहे. 1 ते 5चा मेरिट सर्वात कमी असतो, म्हणजे लोएस्ट आहे. सर्वात कमी मेरिट कोणत्या वर्गाचं राहत असेल तर 1 ते 5, नंतर 6 ते 8, नंतर 9 ते 10 आणि नंतर 11वी-12वी. ठीक आहे. 1 ते 5 साठी स्कोर किती लागेल, तर 1 ते 5 साठी स्कोर लागेल 115 ते 118. 115 ते 118. जर तुमचा स्कोर 115 ते 118 आहे आणि जर तुम्ही वर्ग 1 ते 5 साठी एलिजिबल आहात तर त्यावेळेस तुम्ही वर्ग 1 ते 5ला पसंतीक्रम देऊ शकता. मी अगोदरच काही व्हिडिओमध्ये बोललो सुद्धा होतो की 1 ते 5चा मेरिट कमी असतो, त्याच्यामुळे तुम्ही 1 ते 5ला जा. 1 ते 5 किंवा 6 ते 8ला जायला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कसं असतं, आपण जर समजा TET पेपर 1 पास आहे, TET पेपर 1 पास आहे, तर 1 ते 5ला पसंतीक्रम द्यायला काहीच हरकत नाही जर स्कोर आपला मीडियम आहे तर. जर आपला TET पेपर 2 पास आहे पण तो कोणता आहे, सोशल सायन्स असला तर 6 ते 8 साठी एवढा स्कोर लागेल, पण मॅथ आणि सायन्स जर असेल तर वर्ग 6 ते 8ला जायला काही हरकत नाही, कारण की स्कोर 115 ते 122च्या आसपास राहायची शक्यता आहे यावर्षी. ठीक आहे. आणि जर तुमच्याजवळ TETच नाही आहे किंवा तुम्हाला वरच्या वर्गासाठी जायचं, स्कोर चांगला आहे,
तर 130 140च्या आसपास स्कोर जाऊ शकतो 9वी 10वी, आणि 11वी 12वीचा जाऊ शकतो 145 ते 150. ठीक आहे. आता ज्या मोठमोठ्या संस्था असतात ज्या विदाऊट इंटरव्ह्यूसाठी येतात, तर त्यांचा कट ऑफ थोडा हाय सुद्धा जाऊ शकतो, थोडाफार हाय, पण एवढा स्कोर जो आहे सफिशियंट आहे तुम्हाला तिथे प्रिफरन्स देण्यासाठी 11वी 12वीला. ओके, आता हे समजलं. ओके, क्लास वाईज बघितलं आपण. आता बघूया दुसरं की मीडियमनुसार किती राहील. ठीक आहे, मीडियमनुसार बघूया. इथे आपण खाली जागा ठेवली आहे. इथे बघूया आता मीडियमनुसार कोणत्या मीडियमचा मेरिट किती असेल. मीडियम वाईज मेरिट, तर मीडियम वाईज मेरिट किती आहे बघा. सर्वात जास्त मेरिट कोणत्या मीडियमचा असेल, तर मराठी मीडियम. मराठी मीडियमचा मेरिट किती असेल. 4 मीडियमचंच घेतलं आपण. पहिलं ए आहे मराठी मीडियम. मराठी मीडियमचं मेरिट यावर्षी म्हणजे बाकीच्या मीडियमपेक्षा मराठी मीडियमचा मेरिट हाय असतो. आता किती असतो, तर मराठी मीडियमचं मेरिट जाईल 118 ते 125च्या आसपास. याच्यामध्ये सर्वच वर्गाचे आले. शक्यतो 1 ते 5 किंवा 6 ते 8चं कन्सिडर केलं आपण, त्यानुसार काढलंय मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. जर तुम्ही मराठी मीडियमचे असाल तर तुमचा एवढा स्कोर असेल, आसपास जरी असला तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता. ठीक आहे. प्रिफरन्सवर जास्त काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. ओके, दुसरा जो आहे तो दुसरा आहे उर्दू मीडियम. उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांची विचारणा होती की आमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवा, तर तुमच्यासाठी सांगतोय बघा. उर्दू मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी स्कोर किती लागेल, तर यांचा मेरिट जो आहे तो कमी लागतो मराठी मीडियमपेक्षा, आणि यांना स्कोर लागेल 114 ते 118च्या आसपास. एवढा स्कोर आहे तुमचा 114 ते 118. तर त्यावेळेस तुम्ही शिक्षक भरतीमध्ये सिलेक्शन होऊ शकतं तुमचं, उर्दू मीडियम असेल तर. पुढचा आहे नंबर 3 इंग्लिश मीडियम. जर तुमचं इंग्लिश मीडियम आहे तर इंग्लिश मीडियमसाठी किती स्कोर लागेल किंवा कसा असतो यांचा मेरिट, तर यांचा मेरिट इंग्लिश मीडियमचा सुद्धा लो असतो. ठीक आहे, आतापर्यंत जसा आला तसा. आता यावर्षी जर इंग्लिश मीडियमच्या जागा जर चांगल्या पद्धतीनंच आलेल्या आहे, पण तरीसुद्धा त्याच्यावर डिपेंड असणार आहे. तर किती असेल इंग्लिश मीडियमचं मेरिट, 113 ते 117च्या आसपास. ठीक आहे. आणि आता सगळ्यात शेवटी काही विद्यार्थ्यांची विचारणा होती हिंदी मीडियमसाठी. हिंदी मीडियमसाठी कोणी सांगत नाही, त्याच्यामुळं आपण हिंदी आणि इंग्लिश मीडियमचं सुद्धा सांगितलं. इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा कोणी सांगत नाही. इंग्लिश मीडियम असेल 113 ते 117 मार्क आहे, तर त्यावेळेस तुम्ही पसंतीक्रम योग्य पद्धतीने द्यायची आहे. आता हिंदी मीडियमचं बघा मेरिट कसा असतो यांचा, तर यांचा मीडियम असतो. जास्त हाय पण नसतो आणि जास्त लो पण नसतो. ठीक आहे, मीडियम आहे. मग मीडियम तर यांचा स्कोर किती लागेल यांना, 111 ते 118. ठीक आहे, इतका मेरिट जाईल कोणाचा, हिंदी मीडियमचा. ओके, आता बघूया आपण सगळ्यात ट्विस्ट आता आहे. ठीक आहे, आता हे तर सांगितलं मी तुम्हाला. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला एकदा हाईप करा आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. ठीक आहे, आता बघूया सगळ्यात महत्त्वाचं कास्ट वाईज किती राहील. ओके, नंबर 3. इथं जागा जास्त आहे त्याच्यामुळे आपण 3 नंबर इथे घेतला, इथे नाही घेतला. ठीक आहे, 3 नंबरचं बघा कास्ट वाईज कोणत्या कास्टचा मेरिट जास्त असतो. कास्ट वाईज मेरिट किती असणार आहे. आता तुमची कास्ट कोणती आहे त्यानुसार बघा तुम्ही. ठीक आहे, एस टी कास्ट सर्वात कमी मेरिट राहतो. एस टी कास्टचा किती जाईल, तर एस टी कास्टचा मेरिट जाऊ शकतो 107 पर्यंत. नंतर आहे EWS 2 नंबरची कास्ट, जिचा मेरिट सर्वात कमी असतो EWSचा 105 पर्यंत. नॉर्मल मेरिट जो आहे तो 105 पर्यंत. नंतर VGA कास्ट, VGA कास्टचा मेरिट किती जाईल, 114. स्कोर बरोबर बघा किती स्कोप आहे बघा. नंतर NT प्रवर्ग, NT प्रवर्ग डायरेक्ट लिहितो मी, त्याच्यामध्ये तुम्ही समजून घ्या सर्व प्रवर्ग आहेत, NTB NTC NTD. NT प्रवर्गासाठी थोडा वाढेल 118 ते 120च्या आसपास. ओके, नंतर SBC साठी किती लागेल, SBC साठी लागेल 117. आता SCBC नंतर आहे SCBC साठी किती लागेल, तर SCBC साठी लागेल मेरिट 120. ओके, थोडा वाढला आहे. ओके, नंतर आहे SC साठी मेरिट थोडं कमीच राहील
SC-BC आणि SCचं थोडंफार जवळपास राहील, तर यांचं राहील 117च्या आसपास, 117. आणि नंतर OBC, म्हणजे बघा आतापर्यंत आपण मेरिट लोएस्टनुसार घेतलं, सर्वात कमी राहतो ST EWSचा आणि सगळ्यात जास्त कोणाचा राहतो तर OBC 126 पर्यंत जाऊ शकतो OBC मधले कॅन्डिडेट्स. आणि ओपनवाले जाऊ शकतात 127 128. तर आपण 127 128 प्लस, म्हणजे ओपन आणि OBC यांचे मार्क्स थोडे जास्त लागतात बाकीच्या कास्टपेक्षा, कारण की यांच्यामध्ये उमेदवारसुद्धा जास्त आहे, जागासुद्धा असतात भरपूर, त्याच्यामुळे संधीसुद्धा खूप आहे, पण इथं मेरिट थोडा जास्त लागतो. ठीक आहे. पण बाकीच्या ठिकाणी जर तुम्ही वर्ग 1 ते 5 सायन्स मॅथ आरक्षण घेतला असेल तर मग खूपच कमी लागतो तुम्हाला. आणि आता बघा सगळ्यात शेवटी खूप कमी मार्क्स कोणाला लागतात बघा, ST साठी कमी, EWS साठी कमी, VGL साठी कमी, NT आणि SBC, नंतर SBC साठी कमी लागतोय, SC साठी, नंतर OBC आणि नंतर ओपन. ठीक आहे. आता बघा सगळ्यात शेवटी, आता बघूया सगळ्यात शेवटचा आहे कशानुसार, समांतर आरक्षण. समांतर आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे ते उमेदवार खूप लकी आहे. हॉरिझॉन्टल रिझर्वेशन म्हणतो आपण. तर समांतर आरक्षण ज्यांनी घेतलेलं आहे तर त्यांच्यासाठी किती राहील मेरिट, तर समांतर आरक्षणानुसार ॲज पर रिझर्वेशन मेरिट किती राहील, तर यांचा मेरिट जो आहे तो किती राहील बघा. माजी सैनिक सर्वात कमी, माजी सैनिक यांचा राहील, माजी सैनिकला किती स्कोर लागेल, जर तुम्ही माजी सैनिक आहात, तुमच्यापैकी काही उमेदवार माजी सैनिक असेल तर मेरिट बघा किती कमी लागेल, फक्त 70 ते 80 किंवा 60 मार्क. मग असं लिहितो मी 60 ते 70. ओके. जर तुमचा स्कोर 60 ते 70 आहे तरी सुद्धा तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता जर तुम्ही माजी सैनिक असाल तर. ठीक आहे. नंतर खेळाडू, जर तुम्ही खेळाडू आहात तर तुम्हाला किती स्कोर लागेल, ज्यांचा सुद्धा मेरिट कमी लागतो यांना स्कोर लागेल जास्तीत जास्त किंवा कमीत कमी 80 ते 82. 80-82 स्कोर आहे तुमचा आणि तुम्ही खेळाडू आहात तर तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागता यावर्षी 2025-26 मध्ये. नंतर अंशकालीन, पदवीधर अंशकालीन उमेदवार जे आहेत त्यांचं आरक्षण किती आहे आणि त्यानुसार त्यांचं मेरिट किती कमी लागतो बघा. म्हणजे यांना आरक्षण आहे जास्त, नंतर खेळाडूला आहे, नंतर अंशकालीनला आहे, तर यांना अंशकालीनला किती लागेल स्कोर, यांना लागेल 90 ते 92च्या आसपास स्कोर लागेल. ठीक आहे. आता नंतर अपंग, जे हँडिकॅप आहे त्यांचा सुद्धा मेरिट कमीच लागतो, पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रकार आहे. ठीक आहे. कर्णबधीर, अस्थिव्यंग किंवा बाकीचे. तर जर अपंग आहात तुम्ही तर त्यावेळेस 100 क्रॉस करेल, 105 ते 107च्या आसपास. ठीक आहे. ओके. आता आहे प्रोजेक्ट अफेक्टेड. जर तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड आहात तर त्यावेळेस तुम्हाला स्कोर लागेल 110. ओके. आणि जर समजा तुम्ही जर वुमन आहात किंवा महिला आहात, वुमन किंवा आपण याला मराठीमध्ये महिला म्हणतो, मग जर तुम्ही वुमन किंवा महिला आहात, वुमनसाठी रिझर्वेशन 30% आरक्षण आहे आणि त्याचा फायदा बरोबर फिमेलला होणार आहे, तर फिमेलचा मेरिट जो आहे तो 112च्या आसपास जाऊ शकतो. ठीक आहे. आता अजून एक आहे अनाथ. जर तुम्ही अनाथ आहात तर त्यावेळेस यांना सुद्धा आरक्षण आहे, तर यांचं मेरिट जवळपास 111 112च्या आसपास जाऊ शकतो. ठीक आहे. ओके. आता इथे बघा याच्यामध्ये आपण 4 टाईप बघितले, त्याच्यामध्ये मी तुम्हाला आता थोडं एक्सप्लेन करून सांगतो, थोडं याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या सांगतो. आपण सर्वात कमी मेरिट कोणाचं राहणार आहे शिक्षक भरतीमध्ये 2025-26 मध्ये ते बघतोय. ठीक आहे. तर बघा इथे, आणि यानुसारच मेरिट सगळ्यात कमी राहतो. आता समजा काही उमेदवार ज्यांनी आरक्षण घेतलंय तर त्यांना फायदा किती बघा. जर तुम्ही आरक्षण घेतलंय आणि तुमचं काही असो, सोशल सायन्स असेल, समजा फॉर एक्झाम्पल एखाद्या उमेदवारानं आरक्षण घेतलंय आणि त्याला सायन्स मॅथ्ससाठी जायचं आहे, तर हा स्कोर अजून थोडा कमी होईल. एखादा उमेदवार आहे त्यानं वुमन रिझर्वेशन घेतलं किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड आहे आणि त्याला 1 ते 5ला जायचं आहे, तर हा स्कोर अजून थोडा कमी होईल. ठीक आहे. म्हणजे समांतर आरक्षणाचा फायदा काय असतो की ज्या जागा येतात, 100 जागा आल्या तर 100 जागेपैकी जवळपास अगोदर काय होतं,
या म्हणजे कास्टनुसार तर जागा डिवाईड होतात कास्टनुसार, पण मग प्रत्येक कास्टमध्ये समांतर आरक्षणासाठी जागा राखीव असतात. प्रत्येक कास्टमधल्या जागा किंवा जे जाहिरात येते त्या जाहिरातीमध्ये यांच्या जागा स्पेशली राखीव असतात, यांच्यासाठीच असतात त्या. माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन, अपंग, प्रोजेक्ट अफेक्टेड वुमन किंवा अनाथसाठी. आणि बाकीचे ज्या आहेत मग उरलेल्या जागा ज्या जातात त्या कास्टमध्ये जातात. ठीक आहे, तिथं बघा तुम्ही आता या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आता ओके, सगळ्यात कमी स्कोअर कोणाला लागतो तर बघा माजी सैनिक 60-70 मार्कवर लागतोय हा उमेदवार. खेळाडू 80-82वर, अंशकालीन 90-92वर, अपंग 105-107वर. महिलांना सुद्धा सुवर्णसंधी 112वर आहे, प्रोजेक्ट अफेक्टेड 110, अनाथ 112वर. आता अजून जर बघितलं आपण कास्टनुसार तर कास्टनुसार कोणत्या कास्टला स्कोप आहे, ST, EWS, VJ, NT प्रवर्ग, SBC, नंतर SBC, SC, OBC आणि ओपनमध्ये थोडीफार स्पर्धा असते. नंतर आपण मीडियममध्ये बघितलं तर मराठी मीडियमच्या जागा जास्त असतात, मग इथं थोडा हाय जातो कट ऑफ 118 ते 125. उर्दू मीडियमच्या जागा थोड्या कमी असतात पण कट ऑफ सुद्धा कमी आहे 114 ते 118. इंग्लिश मीडियमच्या मोजक्या जागा असतात 113 ते 117. हिंदी मीडियमचा मीडियम कट ऑफ जातो किंवा मेरिट जातो 111 ते 118. आणि आता बघा वर्गानुसार सगळ्यात कमी जातो मेरिट, लोएस्ट मेरिट जातो 1 ते 5चा. तर तुम्ही प्रिफरन्स देताना खालच्या वर्गाला प्रिफरन्स जास्त द्या. वरच्या वर्गाला जासाल तर वरच्या वर्गाला गेल्यानंतर तुम्हाला माहिती आहे वरच्या वर्गाला स्कोअर किती लागतोय किंवा तो कॉम्पिटिशन किती आहे. म्हणजे 115 ते 118 मार्क असणारे विद्यार्थी शिक्षक होतोय 1 ते 5साठी किंवा शिक्षक म्हणून निवड होते. आणि तोच विद्यार्थी चुकून जर यानं पसंतीक्रम फक्त 11वी-12वीला किंवा 9वी-10वीला दिले तर याचं सिलेक्शन होणार नाही. म्हणजे तुम्ही प्रिफरन्स कोणत्या वर्गाला देता त्यानुसार सुद्धा तुमचं सिलेक्शन ठरतं. तर सर्वात कमी 1 ते 5चं, नंतर 6 ते 8, त्यामध्ये सुद्धा सोशल सायन्सचं थोडं जास्त, सायन्स मॅथचं कमी, नंतर 9-10चं मीडियम 130-140 आणि 11वी-12वीचं 145 ते 150. तर अशा प्रकारे आपण बघितलं की कोणासाठी मेरिट सर्वात कमी राहणार आहे. ठीक आहे, तर आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कसा वाटला तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. ठीक आहे, आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर, बाय बाय.